महाराष्ट्राचं खूप मोठं दुर्भाग्य की लय मुली पोटात मारल्या, लय गर्भ हत्या झाल्या. नका हो जन्माला येऊ या मुलीला. एखादी मुलगी जन्माला आली तर सुनीता विल्यम्स होऊ शकते, अंतराळवीर. एखादी मुलगी जन्माला आली तर लता दीदी होऊ शकते. एखादी मुलगी जन्माला आली तर जिजाऊ मा होऊ शकते. अरे जिजाऊ मा जन्माला आली तर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील ना. तर जिजाऊला तुम्ही जर पोटात मारत असताल तर राजे कधी जन्माला येतील. लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही पुन्हा जन्माला या. अरे राजा राजे जन्माला येतील, पण राजाला ज्यांनी जन्माला घातलं की जिजाऊ माता अगोदर जन्माला आली पाहिजे ना. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि स्त्रीचा आदर केला पाहिजे माणसाने. गर्भात मारलं नाही पाहिजे, जन्माला येऊ द्या. एक मुलगी आईला विनंती करते, हे आई का गर्भात मारते ग, सांग ना. अगं आई मला कोण वाचवणार. ते गोड कविता डोळ्यात पाणी येईल तुमच्या. ती मुलगी तळतळीनी म्हणते आईला, आई का गर्भात मारतेस ग मला. अगं मला जन्माला येऊ दे, सांग ना आई मला कोण वाचवणार. तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. कोणाची त्याशिवाय जन्माला घालणार. अगं होईन मी मोठी शिकून शहाणी, होईन मी मोठी शिकून शहाणी. मारील भरारी अग पाखरी होनी. अग शाळेतून आल्यावरी काम करणार. आताची पोरी काम करीत नाही, पण ती मुलगी म्हणते आई जन्माला येऊ दे, शाळेतून आल्यावरी काम करणार. सोनुलीला तुझ्या जन्म कोण देणार. आई मला माहिती आहे एक ना एक दिवशी माझं लग्न होईल. आपण जरी गरीब असतो ना, आपण एखाद्या वेळेस श्रीमंताच्या घरी जरी गेलो, जरी मला तुम्ही चांगल्या घरी दिलं, होईन मी मोठी शिकून शहाणी असं म्हटल्यानंतर लग्न झाल्यानंतर मुलगी आई वडिलाला म्हणते, आई होईन मी जेव्हा राजाची ग राणी. अग गाळू नको आई तुझ्या डोळ्यातलं पाणी. गाळू नको आई तुझ्या डोळ्यातलं पाणी. जाईन दूर दूर माझी आई रडणार. जाईन दूर दूर माझे बाबा रडणार. सोनुलीला तुझ्या जन्म कोण देणार. सांग ना आई मला कोण वाचवणार. तुझ्या बिन जन्मासी मला कोण घालणार. लई महत्वाचं सांगतोय माय. एखादी मुलगी जन्माला आली ना, एखादी मुलगी जन्माला आली तर ती कुणाची तरी बहीण होऊ शकते. इसे समझो ना रेशम का तार भैया. अरे मेरे राखी का मतलब है प्यार भैया. एखादी मुलगी जन्माला आली तर ती कुणाची तरी आई होऊ शकते ना. ज्याची आई झाली त्या मुलाला किती आनंद असेल महाराज. आता ज्याला आई नाही त्याला विचारा. आता मगापासून मी तुम्हाला इतका फ्रेश दिसतोय, आहे का काय टेन्शन माझ्या दिसण्यावर तुम्हाला. पण मी नुसता बाहेरून फ्रेश दिसतोय मी तुम्हाला, आतून फ्रेश नाही. मी 6 महिन्याचा असताना माझी आई मला सोडून गेले. असं एक दिवस असं जात नाही की आईची आठवण येत नाही. रोज आईची आठवण येते. रोज 2 कीर्तन करतो, घरी गेल्यानंतर आईची आठवण मात्र येते म्हणजे येते. कारण की जगात पैशाने काही मिळतं, आई मिळत काही मिळतं. खूप पैसे झाले लोकांकडे महाराज, काही मिळतं जगात. बाजारात गेले ना काही मिळतो पैशाने. ऐसी कौन सी चीज है कि बाजार में नहीं मिलती. सब कुछ मिल जाता है लेकिन मां नहीं मिलती. 10 किलोमीटरचं अंतर काटून दुसऱ्याच्या शेतात रोजाने जाणारी आपली आईच आहे. 15 किलोमीटरचं अंतर काटून दुसऱ्याच्या रानात रोजाने जाणारी आपली आई आहे. काय ऊन आहे महाराज. असं चैत्र महिन्यातलं ऊन आईच्या डोक्यावर पडतं रे. पण त्या चैत्र महिन्यात इतक्या उन्हाचं काम करून आई डोक्यातला घाम पायाच्या नाकापर्यंत येतो तिच्या. पण सहज बाजारला गेली ना आंबडला तर स्वतःच्या मुलाला मात्र येताना जीनची पॅन्ट आणते. ही आई असते. आईसारखं प्रेम कुणी करणार. कवीने आईचं वर्णन छान केलं. हंबरुनी वासर आली